नमस्कार. रामकृष्ण हरी. गावाकडील पद्धतीप्रमाणे बनवलेलं हे पुरण आहे. कुकरमध्ये पाणी कोमट करायला ठेवलं होतं. त्यामध्ये स्वच्छ डाळ धुवून काढली व डाळ टाकली व यामध्ये एक बिवा टाकला आहे, कारण तो बिवा टाकल्यामुळे पोळी खाल्ल्यावर पोट दुखत नाही. हा बिवा नंतर पुरण शिजल्यावर काढून फेकून द्यायचा असतो. पाण्याला उकळी आल्यावर यावरील सर्व फेस काढून घेतला आहे, कारण फेस काढल्यामुळे डाळ ओतू जात नाही व याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेतल्या आहे. पुरण व्यवस्थित शिजला, डाळ व्यवस्थित शिजली आहे. ती चाळणीमध्ये काढून याचं पाणी सर्व काढून घेत आहे, कारण जेवढं पाणी व्यवस्थित काढलं जाईल तेवढं पुरण चांगलं होत असते. कारण पाणी जर जास्त राहिलं तर पुरण परतण्यास खूप वेळ लागत असतो. त्या पाण्याचं आमटी करीत असतो. आता पुरणामध्ये डाळीमध्ये बारीक किसलेला गूळ टाकून परतून घेतला आहे व विलायचीची पावडर टाकून व्यवस्थित पुरण परतून घेत आहे. पुरण हे परतत आलं आहे, कारण यामधील सर्व पाणी ओलावा राहिला नाही. पुरण परतून झालं आहे व चाळणीमध्ये टाकून गरमागरम पुरण बारीक करून घेतलं आहे. अशा प्रकारे गरमागरम पुरण व्यवस्थित बारीक करून झालं आहे. छान असं पुरण तयार झालं आहे. कणकेचा एक गोळा घेऊन त्यामध्ये पुरणाचा गोळा टाकून अशा प्रकारे पोळी करून घेतली आहे. कणकेमध्ये जेवढं पुरण जास्त असेल तेवढी पोळी छान लागत असते. सर्व बाजूने तेल लावून घेतलं आहे. अशा प्रकारे मस्त अशी पोळी तयार झाली आहे. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.